वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। प्रभुपदास नमितदास प्रभुपदास नमितदास मंगलमात्रास्पदा मंगलमात्रास्पदा वरदास दवनिलव यदवदम्ब विलम्ब न करि हरि दुरिता नमितदास प्रभुपदास नमितदास मंगलमात्रास्पदा मंगलमात्रास्पदा वरदास दवनिलव यदवदम्ब विलम्ब न करि हरि दुरिता सौख्यविकरि प्रभुपदास नमितदास
नमित दास प्रभुपदास नमित दास मंगल मात्रा स्वदा मंगल मात्रा स्वदा वरदा सदवनिलव यदवदम्ब विलम्ब न करि हरि दुरिता सौख्य वितरि प्रभुपदास नमित दास प्रभुपदास नमित दास घरात सुद्धा एक लग्नाची बायको आहे. हो त्याला तेच सांगतोय तुझ्याही पेक्षा सुंदर माझी बायको आहे म्हटलं घरात. चला थट्टा करू नका माझी. शांता काही म्हणा पण चंद्र आणि तांदळ्यांशिवाय या माणसाच्या जीवनाला करतो. या चंद्राच्या प्रकाशात तांदळा आपलं विश्व निर्माण करतो आणि अर्थात तुझ्याहून आपल्या उजळी त्याची फुलं लागतात. आम्ही सगळं चांगलं पाहिजे पण तरी सुद्धा माझ्या अर्जाला मागे चला. हो का मग काय मला एखादी सुंदरशी कविता म्हणून दाखवा ना. आता यावेळी आता यावेळी म्हणजे अहो दोन प्रेमीची एकत्र असते चौथीला हा सुंदर चंद्रकोन असले ना की आपोआप कविता सुचतात. अरे वा म्हणजे तू सुद्धा आता कमी संगीत म्हणायला लागलीस तर. ते काही नाही मला तुम्ही छानशी कविता म्हणून दाखवायची. कुठली? प्लीज. हे पौर्णिमा ही चांदणी. अच्छा ठीक आहे म्हणतो. ही पौर्णिमा हे चांदणे येईल का पुन्हा? असं काही नाही ना मला नाही आवडलं. आपल्या पहिल्या दिवशीच्या वेळी अगदी तशीच ठीक आहे. ही पौर्णिमा हे चांदणे येईल पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमले नका. ही पौर्णिमा हे चांदणे येईल पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल पुन्हा. जन्मे था
मले लखा ही कोणी मागे ही कोणी मागे ऐकून तरी घे. नाही, कुणाचंही ऐकणार नाही मी. कुणाचंही ऐकणार नाही. मला आता कुणाचंही ऐकायचं नाही. झाले सौभाग्य चुरा माझा. झाला त्या नराधमाचा मी खून करणार. खून करणार की त्याचं रक्त पिणार भेटा भेटा. स्थितीचा शाप हो ती देणारच शाप. पण या स्थितीच्या शापाचा दाखल माझ्या पंकजला पडला तर नाही. या स्थितीचा शाप या घराला तो ती देणारच आणि तो मला भोगावाच लागणार. पण मग माझ्या पंकजचं काय? पंकज पंकज सतीचा शाप सतीचा शाप सतीचा शाप.
त्याला काय कोणाला सांगू लागणार नाही. हो का? बरं. मग ना तुझं नाव मी प्रोफेसरांना सांगते. हा. मग ते तुला खोलीत बोलवून घेणार आणि एवढ्या मोठ्या भिंगाचा चष्मा लावून बोलणार. काय रे कारट्या? कॉलेजमध्ये कशाला गिरट्या मारायला येतात की काय? कॉलेजमध्ये तुम्हाला काय वाटलं रे? हे बघ, हा? कॉलेज आणि काळी हे दोन्ही जवळचे शब्द आहेत. तुझ्या कॉलेजात गेलं ना काळजात काहीतरी होतं. आणि माणूस काळजीत पडतो. हे आता कोणी सांगितलंय? अरे काळजी हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे असं आमच्या 7वीच्या बाई म्हणतात. का बरोबर आहे, त्याला नेहमीच काळजी हेडमास्टरींची. पुढे काय ग, कालची पिकनिक कशी आली तुझी कॉलेजची? एकदम वंडरफुल. परत येऊच नाही असं वाटत होतं. तर मला भीती वाटत होती. अरे का? अरे त्या काय अमावास्या होती ना. आता अमावास्याचं काय? अरे अमावास्येला ना भूतं गिरतात असं माझी आजी सांगते. सगळं बरोबर आहे. तुझ्या आजीच्या वेळी भूतं जास्त होती कारण तेव्हा शीत जास्त होती. आता शीत सुद्धा कमी झाली आणि भूतं सुद्धा कमी झाली. तुमच्यासाठी वेताळ वाढलेत ना. ए तर बेताल तर झाले नाहीत ना. ह? तुम्ही कधी बेताल होऊन हरकार कराल ना याचा भरोसा नाही. आणि त्रिताल वाजवताना मध्ये झपताल वाज आणि जीवनाचं नाताळ करा. अरे वा, आमच्या पुरुषाच्या स्वभावाची काय कल्पना केली आहे. मी काय म्हणतो पूनम, हा तू या विषयात MA कर आणि पुढे जाऊन PhD सुद्धा कर. PhD हा PhD करायला कमी नाही करणार. पण घरची परिस्थिती 10/10ची खोली आणि त्यात वडील माझे रिटायर. हा पण संधी मिळाली की नक्की करेन PhD. आणि प्रबंध काय लिहिणार आहे माहितीये का? काय? खटाळ पुरुष नाटाळ बायका. अरे वा पूनम, हा? मी सुद्धा PhD करायचं म्हणतो आणि पुरे श्रीमंताची माणसं. एकदम श्रीमंत नाही पण थोडेस चालायचं. श्रीमंत किती चांगली असणार आहे. हो असते श्रीमंती चांगली पण आम्ही करतो त्याची माती. वाव यार, वा 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 वा. फॅन्टास्टिक बोलला रे. मी रोजच फॅन्टॅस्टिकच बोलत असतो. रोज नाही, बुद्धीसाठी काहीतरी बनत असतो. आणि तू काय नुसती ही कडे खिदळत असतेस. आदमी कसं दर्द में खुशी बनना सीखना चाहिए. आता हे कुठल्या बाईने सांगितलं? अरे बाईनी नाही, हिंदी पिक्चर मधला डायलॉग आहे. हा राजकुमारचं असेल. तुम्हारे पाव इतने नाजुक है फूलों से भी जख्मी हो जाएंगे. पुरे पुरे पुरे. मी ना विशुदाला भेटायला आले. खूप दिवस झाले भेटला नाहीये तो. मी भेटले की जरा हसत असतोय, नाहीतर असतो नुसता बोग्या उदास. हो ना, वहिनीने आत्महत्या केल्यापासून तो निराशच असतो. पत्नीच्या मृत्यूने मनावर परिणाम करून घेणारे पुरुष तू आहेस. नाहीतर तुझ्यासारखे आहेतच. एक गई तर दुसरी आहे की म्हणणारे जास्त. माझं अजून लग्न झालं नाहीये. अरे रे, तेरे को छोकरी मिलना बहुत मुश्किल है रे. का ग? काय कुठल्याही मुलीशी तू अगदी जवळ साधतो. माणसाने कसं स्त्रियांशी थोडं लांबूनच बोला. हे बघ एवढ्या जवळ मी फक्त तुझ्याशीच बोलतो. ते येऊन का बघ किती लांब असली ना दूर असा आवाज देणार. पंख्या माझ्याशी बोलायचं एक चान्स सोडत नाही ती. ही पण तिच्यापासून जरा सांभाळ ना. का? बड्या बापाची बडी भेटली ती. कार बंगला गाडी वा मजा आहे भेटी. पण आपल्याला बुवा नाही आता एवढी आवडत जेवढी तू आवडते. आपण आजपर्यंत मित्र म्हणून वागलो, अर्थातच. एकमेकांना समजून सुद्धा घेतलं. हो थोडंफार, जास्त नाही. ही मैत्री अशीच पुढे न्यायची असेल तर काय हो ना. आपण लग्न करू. काय लग्न? राग आला? हे बघ पंकज, आजपर्यंत मी तुला फक्त मित्र म्हणून बघत आले आणि मैत्री जेवढा गोडवा असतो ना तितका पती आणि पत्नीच्या नात्यात नाही आढळतो. ते सगळं आपल्या मनावर असतं. मी तुझ्याशी लग्न करायला असोच नाही. जेव्हा पहिलं पाहिलं ना तेव्हा मी तुझ्या प्रेमात पडलो.
नक्की काय म्हणायचं तुला? मला एवढंच म्हणायचं, गरीब श्रीमंत कधी निघून होऊ शकतो. आणि माझं म्हणशील ना तर मला गरीब म्हणून विचारलेलं अजिबात नाही आवडलं. हे बघ तसं काही होणार. माझ्या बाबांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले, एवढा मोठा बहुमान, अभिमान वाटतो मला त्याचा. आणि हा, त्यांची मान मी अशी खाली होऊ देणार नाहीये. तसं काही होणार नाही ग, याची खात्री मी देतोय तुला. हे बघ, लग्नापूर्वी दिलेली वचनं कधी पाळायची नसतात. आणि निवडणुकीपूर्वी उमेदवार आणि नवरे आश्वासनापुरते आसन काढतात बस. पुन्हा मग थट्टेचा विषय नाहीये. अरे थट्टाना आनंदाचे रसायन असतं आणि ते पसायदाने तर कसायदा होऊ नये रे. हे बघ, तसं असेल ना मग दादाजींचं काय? दादाजी तसा विरोध करणार नाही. आणि केलाच तर त्या क्षणी मी तुला या घरातून घेऊन निघून जाईल. वचन देतो? हो हो. एवढं प्रेम करते. आपली दिसत अशी शेवटपर्यंत राहील. हो. पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध जोपर्यंत येत राहील आणि उन्हातही आपली सावली आपल्याला साथ देत राहील तोपर्यंत मी तुला कालची पिकनिक ना. पंकज काल येणार होतास ना? अरे हा विश्व, आम्ही रात्री निघालो होतो पण पाऊस एवढा जोराचा आला की म्हटलं सकाळी उठून निघून जाऊ. मला काळजी वाटत होती. का? काल अमावस्या होती माहिती आहे. करेक्ट, मी ह्या बुद्धीला हेच सांगत होते. तो आतमध्ये आंघोळ करून घे. तुला तुझ्याशी थोडं बोलायचं. हा बोल ना. मग असं उभ्यासारखं नको रे राहू. असं वेटरसारखं डराव डराव कर, पटव्यासारखं हलत राहा, फुलासारखे छान बोलत राहा. तुला ऐकून घ्यायचंय का? तू असा प्रोग्रामसारखं राहिलास तर बरं ठीक आहे बोल. आणि हे बघ, मी जे आता तुला सांगणार आहे ते तुला विचार करण्यासाठी आहे. विचार करण्यासारखं
बाई. तुझ्या आणि पंकजची मैत्री आहे अगदी जग जाहीर आहे. मग ती फार काळ नसावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. का? कारण तुम्ही जास्त जवळ याल आणि लग्न करून बसा. तर दोन मन एकत्र झाली तर लग्न केल्याशिवाय गत्यंतर उरणार नाहीये. खरंय ते. आम्ही दोघं मैत्रीच्या नात्याने एवढं जवळ यायला नको होतं आणि म्हणूनच तुला जे वाटतंय तसंच घडलंय. काय? पंकजने आताच मला लग्नाची मागणी घातली. आणि तू हो म्हणून सांगितलंस? अरे मला त्याला नाही म्हणायला जीवावर येत आली आणि तसंही आम्ही दोघांची एकमेकांची मनं जाणून घेतली. हे बघ तरी सुद्धा तू या घरात सौभाग्याची म्हणून येऊ नयेस एवढीच माझी इच्छा आहे. का? काचं उत्तर देणं गरजेचं नाहीये पण या घरची गृहलक्ष्मी म्हणून तू येऊ नकोस. का? आयुष्यभर अशी हसत असणारी माझी पूनम शेवटपर्यंत अशी हसत राहायला हवी. अरे पण का? पंकज वाईट आहे का? की दादाजींचा विरोध असेल आमच्या लग्नाला? कदाचित तसंही असेल. अरे ते कदाचित गैर नाही. तुम्हाला सांग काय ते. बघ दादाजींना तू पसंत नाही पडणार. हा? मी आले तू ये पांगळे बहिरे कोण आहे मी? गरीब आहे. गरीबी शाप आहे का मला? तो शाप जरी नसला तरी त्यातून शाप जन्म घेतील आणि हे शाप साप बनवून तुमच्या आयुष्याला विषारी विळख्यात गुदमरून ठार करतील. अरे पण पंकज आणि मी एकजुटीने वागलो तरी? हो तरी सुद्धा कारण या लग्नाला दादाजींचाच विरोध आहे असं नाही माझा सुद्धा विरोध आहे. हो माझा विरोध. अरे तुझा विरोध? माझा विश्वासच बसत नाही. अरे तुझा विरोध का असावा? आम्हाला श्रीमंत मुलगी पाहिजे. आम्ही मागू तो हुंडा देणार आहेस कबूल? मला सांग तुझ्या त्या शाळा मास्तरच्या झोपीत काय असणार आहे? 4 कडू 4 पुस्तकं 4 वह्या बस एवढं. हो. आहोत आम्ही घरी. आमचा झोपडी फक्त वया पुस्तकं करून एवढंच मिळते. पैशाची बंडलं नाही. पण हा आमच्या गरिबांच्या झोपडीत जे हृदय मिळेल ना ते तुमच्या सर्व श्रीमंताच्या या बंगल्यात नाही मिळणार. बघ आम्ही हृदयाचा विचार करतो. आम्ही विचार करतो तो पैशाचा दागदागिन्यांचा. तिच्या बापाची तिजोरी पैशानं दागदागिन्यांनी भरली आहे ना तोच या घराचे उंबरठे काढू शकतो दुसरा नाही. गरीबाला हे दरवाजे केव्हाच बंद झाले. आमच्या या घराचा दरवाजा फक्त सोन्याच्या हातानेच खोलतो. आणि तो उघडतो तेव्हा रक्ताच्या हाताने. हो ना आता गप्प का? अरे तुमच्यासारख्या माणसांनी ही हुंड्याची गहरी विसरेल ना मुळातून उपसून टाकायला पाहिजे. नाही तुम्ही तिला विषपाणी घालताय. बघ आमच्या मातीत विश्वेल फुलणार आणि म्हणून तू तुझ्या आयुष्याची वेळ आमच्या मातीत बुजवण्याचा घातकी प्रयत्न करू नकोस. हे बघ मी हा हुंड्याची घातकी विश्वेल उपटून टाकण्याचा हा खूप प्रयत्न करते आणि मी आता ठरवलं काय? यापुढे तुम्हाला बहिणी नाही बहिणी म्हणून बघावं लागेल. मी सांगितलं ही हुंड्याची गहरी विश्वेल मुळात उपटून टाकणार. मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्हाला गंभीरपणे सांगायची? हो अगदी शेवटचं. पंकज त्या पिंजऱ्याचं काय? त्यात वाईट आहे सुंदर आहे हुशार आहे. म्हणूनच सांगतोय की तू तिच्याशी लग्न करू नकोस. अरे पण का? काचं उत्तर देणं गरजेचं नाहीये. तुमचं लग्न न होण्याचा तुमची भलाई आहे. मला तुझ्याशी सुंदर बायको म्हणते म्हणून वाईट वाटतंय तुला? तुला आमच्या लग्नाच्या आवडायचं त्याचं उत्तर आहे तुझ्याजवळ? एवढंच सांगू शकतो की तुम्ही लग्न करू नका. आयुष्यावर हसतच राहायला आणि गेलंच तर या घरात राहता येणार ही सगळी दिसते तुला एकदमच गट्टम करण्याचा विचार दिसतोय. बाकी तर तसाच होतो. मी तसं उदाहरण नाही. मी सुद्धा कायदेशीर हक्कदार आहे या घरचा. आणि मला वाटलं नव्हतं एवढ्या सगळ्या स्थितीचा हा आता मला वाटू लागलंय तुझा पत्नीला आत्महत्या नाही तुझा खून केला. एवढी वेळा गेली तुझी? सत्य असंच कधी होतं आणि ते पचायला ना सत्याची कास धरावी लागते.
कसं सांगू तुम्हाला? काही सांगू नको पुन्हा पण मी आजच तुझ्या वडिलांकडे येतो तुझ्या लग्नाची मागणी घालतो चल एवढी वाईट आहे. नाही ग कसं सांगू? माझंच चुकलं ग, माझंच चुकलं. पुन्हा तुझ्या नाटकाला बळी पडू नको चल गेली कसाचा दोर आणायला गेली स्वतःसाठी. पण नाही, मी तो दोर तोडून टाकलो. मी माझी मान त्या फासामध्ये अडकलो. पण पंकज आणि पूनमला कुठलंही दुःख होऊ देणार नाही. शांता, काय शाप दिला त्या मटीला? तुला शाप द्यायचा होता तर मला द्यायचा होता, दादाजीला द्यायचा होता. या शापाचा असो पंकज पूनमवर का टाकला? विश्वास बाबू तू काळजीत कशाला हो? काय झालं? लल्ला मोराचा त्याचा माझा राडवा झाला असं वाटतं. ऐका त्याचा ना बसलोय दुर्दैवाचे टाके मोजत. लल्ला मोराचा दुर्देव. काय हो असा दुर्देव असं काय म्हणता? म्हणून आम्ही किती उलट्या काढताचे. पैशापुढे एका कलिकेची सुद्धा दया नाही आम्हाला. आणि ह्या काही तरी बोलता उलट्या काय कोण म्हणून तुम्हाला? हो तुम्ही तर सरळ कर्जाच्या नाका समोरच्या. हा आता कुठून गावाचा नाही हा तुमची माघारी गेली तू दिल्यान म्हणतो. पण लय लाख गुणाची होती हा. कोणाच जायची ना होती बघा. नकोच आठवणी काढू. त्या आठवणी जाग्या झाल्या मग पासावी सोडले. काहीतरी काम करतो कामात करता सगळा इकडं होता. आता ही सुद्धा इकडे ना त्या कुठचे त्या देवाच्या पण त्याचा कुसुम तुझं काय करेल? तो पालाला मनात म्हणून पालाला आणि म्हणते कशी बाळू ईश्य मला की नाही मालदार भेटला दुबईवाला त्याच्यावर पळतोय गल्ला मोराचा. तो शेवटचा चाटाने करूक नाही मला मी काय मनावर घेतलं बिलकुल ना. मी म्हटलं तो ना दुसरी बघून खरं बोलला तू. पैशानं पोरीला मोजणाऱ्यांना मासळीभर पोरी मिळतात. पण हृदयाच्या तळातून मोजणाऱ्यांना मासळीभर पैशात एकही मुलगी मिळत नाही. गेला सगळ्या डोक्या वरना गेला. पण कोणी म्हणजे काय बोलता डायरेक्ट बोला तुला नाही कळायचं. नको समजून दे. हा पण माझी एक विनंती आहे बघा. त्या पंकज साहेबांच्या आधी तुमची घरवाली या घरामध्ये येऊन देत. मग कसा तुमच्या मनाचा बेचैन लावायचा ना सगळा कसा मोकळा वाटणार. काय करू? मला पुन्हा त्या बळीवेदीवर उभं राहायचं नाहीये. हो बली देवी नाही लगीन देवी. तू लगीन देवीवर फक्त तुम्ही राजावानी उभे राहा. मग बघा पोरगी कशी राणीवाणी. आणि राणी येतात. हो आहुती म्हणून मी मारुतीत माय घालतोय. ती आवती नव्हे, आवती म्हणजे बळी. बळी नाही हो. आणि बळी कशा? लग्नाच्या होमकुंडात नववधूचा बळी चढवावा लागतो. ईश्वर बाबू तुम्ही आज काहीतरी विपरीत बोलतात आणि मला अजिबात आवडत नाही. काय बोलणार झाला लल्ला मोराचा बरा दादाची ना आज दूर. अरे हो, हे बघ दादाजी येणार जातात. तू एक काम कर, गाडीवर जा आणि काय साफसफाई असेल तर करून घे जा. असो कामात कामात कसा सगळा इशराक होता.
शांता तुला सुरू व्हायचं तर माझ्यावरून गाव दादाजीवरून गाव माझ्या पंकजच्या आणि प्रेमच्या आयुष्यात येऊ नकोस शांता मी का चालतो हे शांता आली होती ती सत्यात आली होती ती सुषमा हो हा तीच आली असणार शांता या घराला सगळीचा शाप दिला सगळीचा शाप सामान घेऊन ये माझा या नागराज बाबी तुमचं नाव छान आहे नागराज साहेब माझं नाव नागेश पण नागराज रविराज गिरिराज तसाच मी नागराज दादाजीनू ओ दादाजीनू सामान ठेवलंय आतमध्ये उभा का बिग बाय याचा काय असा काय आहे याचा काय असा माझ्या आईच्या ना बहिणीच्या मुलीच्या मुलीचो आजला वाटतो म्हणा होतो काहीतरी घेऊन जा तसं मागे जास्त काय नको पण आपले 500 रुपये लावले असते तर बरा झाला असता 500 रुपये इथे काय पैशाला घाल लागलाय का माझ्या नाही म्हणा 1 रुपया पण मिळणार नाही बाहेर जा आणि बागेची वाट लागली ती बघा बदल हा नागराज मी काय म्हणतो येताना मी मुलगी पाहिली छान सण पोचवला आपण हो दोघं एकमेकांच्या ओळखीच्या आहेत ती वा मला एकदम स्थळ मनापासून आवडलं काय तो भव्य बंगला गाडीसाठी पोर्च हो त्यांनी गाडी घेतली मुलीसाठी नवी कोरी म्हणजे लग्नानंतर हो इथं तुमच्या दारात लागेल वा काय योग आहे याला म्हणतात योगा योग सुयोग म्हणा दादाजी सुयोग तिचे वडील मात्र लाख म्हणतात मला म्हणाले दादाजी तुम्ही फक्त लग्नाला होकार द्या मग पहा कशी मुलीला सजवून तुमच्या घरी पाठवत होतो नुसती गृहलक्ष्मी नाही तर लाख लक्ष्मी करून यावरून तुमच्या लक्षात आलं असेल किती तोडं सोनं देणार आहेत ते शिवाय रोकड मी म्हणालो आपल्याला काही नको पण तेच म्हणाले मुलीच्या अंगावर अगोदरच 50 तोळे सोनं आहे त्याशिवाय का नोकर चाकर अधून मधून सोन्याच्या भेटवस्तू येतात ते वेगळ्या शिवाय 25 लाख रुपये रोख हुंडा बस मानलं व्याही असावा तर असा काही न मागता फटाफट कबूल झालं हो तुमच्या पंकजचं दैव भलं तर म्हणायचं आमच्या नशिबी असली घसघशीत त्याला येतच नाही हो आम्ही तेवढं श्रीमंत नाही आमच्या नशिबी एखादी त्या शाळा मास्टरची पोरगी पूनम सारखी पूनम म्हणजे पूनम बरोबर तुझं काही लपडा बिपडा आहे की काय चालायचंच हो सारखी मागे लागली होती माझी तिच्या त्या शाळा मास्टरकडे बघितलं आणि हो म्हणून टाकलं बरं झालं अरे सारखी इथे यायची मला वाटलं पंकज बरोबर काही लपडा करते की काय पण आम्ही तसं करू देणार नाही कुठे तो शाळा मास्टर आणि कुठे आम्ही कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे श्यामा भट्टाची चट्टा आहे बरं ही चट्टाणी आमच्या काय बरं का
बरं दादाजी मी आठवलं, हे स्थळ आहे ना ते त्या दिनू जोशीने सुचवलं होतं. तो म्हणत होता दादाजींकडे 5,000 मिळाले तर बघा. काय अडचणीत होता तो. 5,000 रुपये? हो 5,000 आता गेले तरी चालतील. लाख येणार आहेत, लाख. श्रीमंत पोरगी आहे ती. तू दिनू जोशी माहिती आहे ना, एकदा त्याला नाही म्हटलं की त्याने सरळ आग लावली. त्यापेक्षा 5,000 द्या. पण 5,000? हो आत्ता द्या. त्याला भेटलो की सांगतो, बाबा रे हे 5,000 घे, यानंतर लग्न होईपर्यंत आवाज करायचा नाही. मग तर झालं. हो ठीक आहे, पण त्या दोषाला सांग लग्न होईपर्यंत काही गडबड झाली नाही पाहिजे. एकदा लग्न झालं की अजून तुला काय द्यायचं ते बघू आपण. बरं दादाजी येतो मी. ठीक आहे, मी उद्या तुला भेटतो. हो हो नक्की, आपण भेटू उद्या. चला, म्हणजे एक काम तर झालं. आता पंकजचं लग्न उरकलं की या नागराजला हाताशी धरून विश्वनाथचं लग्न का वाढवून देतो. पण त्याने आत्महत्या केल्यापासून बायकोने त्याला नाराज आहे. विश्वा, अरे विश्वा, विश्वा, काय झालं? अरे मी काय सांगतो तुला, नागराज आला होता. ते जाऊ दे, तुम्ही आराम करा, नंतर काय असेल ते बोलू. आता आराम नाही आणि विश्रांती सुद्धा नाही. अरे त्या पंकजचं लग्न करायचं, मुलगी बघितली त्याला, चांगलं स्थळ चालू लागलं. लग्न करणार. मग काय मुद्दा ठेवणार आहे त्याला? किती दिवस ठेवणार आहे सुनेला घरात? अरे हे काय विचारणं झालं, या घरची लक्ष्मी होणार ती. हा माझी पत्नी नव्हती लक्ष्मी. होती रे, तिनं सारा अविचाराने केलं. तिने नाहीये. तिने नाही, तुम्ही अविचाराने केलं आणि तिला जाळून मारलं. विश्वा, हो तुम्ही जाळलात माझ्या बायकोला. काय डोकं तिला फिरलंय का? मी कसं मारणार तिला? मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिजे. मी अचानक तिथे आलो आणि पाशवी दृश्य पाहून तिथे स्थब्धून गेलो. जाळून मारल्यात माझ्या बायकोला. अरे विश्वनाथ, मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. तिला वाचवायचं होतं तर आरडाओरडा का नाही केला? का नाही शेजाऱ्या पाजाऱ्याने बोलवलं? अरे आरडाओरडा करायला वेळ होता का माझ्याकडे तेवढा? तिला जाळायला वेळ होता ना. दादाजी, तो सतीचा शाप तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीये. तिची ती सुटकेची खेळीवाणी धडपड अजूनही माझे डोळे फाडून टाकले. तिची ती शेवटची किंचाळी आणि तिचे ते शब्द. विश्वनाथ, जाते हो मी, जाते. आपल्या बाळाला घेऊन जाते. केवळ आणि केवळ पुत्र कर्तव्य म्हणून पोटात खोटी साक्ष दिली की दादाजी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण या मोठ्या साक्षीचं प्रायश्चित्त मला भोगावंच लागणार आणि तुम्हाला सुद्धा. मला का म्हणून? कारण सतीचा शाप केव्हाच वांस ठरत नाही. तो तुम्हाला मला भोगावाच लागतो. आणि म्हणून सांगतोय की पंकजचं लग्न करू नका आणि करायचं नसेल तर त्याला निराळा जागेचा बंदोबस्त करा. हा, या घरावर त्याचा अधिकार नाही. आहे ना, या घरात त्याचा अधिकार आहे. पण तो इथे राहिला तर त्या सतीच्या शापाचा भक्ष ठरेल. कोण भक्ष करणार आहे तुमचं? जिला तुम्ही जाळून मारणार माझी पत्नी शांता. अरे कसं अंधश्रद्धेवर जगतोय? हे विद्या
विज्ञान युग आहे, विज्ञान युग. इथे भूत त्याचा साफ झूट आहे. तरी सुद्धा मी त्याला इथे राहू देणार नाहीये. तू कोण ठरविणार की तो इथे राहणार की नाही? इथे गडाखांच्या संपत्ती घेऊन येणारा या घरची सून तो आयसी म्हणजे कोणी इस्टेटवाली पाहिली आहे का तुम्ही? हो, रेणुका साळसकर बड्या बाबाची बडी लेक आहे. किमतीला कार, नोकर, चाकर, अंगावर 50 तोळे सोनं, 25 लाख रुपये रोज हुंडा, त्याशिवाय अजून मधून सोन्या मोठ्याच्या वस्तू भेट येणार ते वेगळं. तुझ्या बायको सारखी काय ती भिकारण्याची पोरगी आहे काय? मग सरळ सांगा ना, तुम्ही पंकजचं लग्न रेणुकाशी लावत नाहीये, तिच्या इस्टेटीशी लावताय. अरे या जगात पैशाशिवाय दुसरं आहे काय? पैसा परम भूषणम. हो, पैसा भूषणम आणि दारिद्र्य दूषण. पाहू पैशाच्या जोरावर ती सतीचा शाप परतून लावते का? अल्बत. अरे भूतही पैशाचा दास म्हणतात, तुझे माणसांचं काय घेऊन बसलायस तू? आणि केव्हा तरी फास घेऊन येतात. पण दादाजी एक सांगतो, लक्ष्मी चंचल असते. अरे लक्ष्मी चंचल असो वा नसो, पण लक्ष्मीला ठरलेलं घर लागतं. विकायच्या लोकांच्या घरात लक्ष्मी खावत नाही. दादाजी तुमचं म्हणणं खरं असेल. बघा माझी या लग्नाला ना नाहीये, पण जाऊ दे, तुम्ही आंघोळ करून घ्या. चला, म्हणजे एक काम तर झालं. आता लवकर मुहूर्त बघतो आणि संकटच्या लग्नाचा भार उडून देतो. आंघोळ करून घेऊया अगोदर. दादाजीनू काय झालं तुला खोकलायला? दल्ला मोराचा मरण गेला. कोण? गुलाबाचा रोपटा मला किती आवडायचा. तो त्या फुलामध्ये तिची कळी कशी फुलां दिसायची. दल्ला मोराचा मरण गेला. दादाजीनू नजर लागली. अरे काय मोठा हक्का बडबडतोय? 200 रुपये दिले होते त्या रोपट्याला. मला बी आवडायचा. दादाजीनू हो, गुलाबाचा रोपटा तुम्ही जावा आंघोळ करून जातात ना, जावा. त्याला पाणी घाल म्हणजे पुन्हा जिवंत होईल ते. हो, शाप पण कोळसो झालो. जिवंत कशा वाचायला? हे आणि फेकून द्या तिकडे. हे आणि फेकून दे. दल्ला मोराचा. बाळू, अरे बाळू, हो नाना मास्टर, लय दिसाळी दर्शन दिलात बघा. अरे बाबा शाळेच्या कामात वेळ कुठे मिळतो? म्हणजे आज काहीतरी काम काढलं वाटतं. हो बाबा, फार महत्वाचं आणि जरुरीचं. म्हणजे कोणाच्या तरी पोरीचं स्थळ घेऊन आला कसा? वा बाळू, हुशार आहे का? त्यामध्ये वलकायचं काय? पोरीचो बापू उगाच पोराच्या बापाच्या घराची उंबरट्याची जुवत नाही. होय पोरा. अरे मुलगी म्हणजे परक्याचा घंटे. ती जशीच्या तशी त्याला परत केली की बापाच्या पदरी पुण्य पडतं. या मातूर एकदम बरोबर आहे. जर काय त्यात गैर झालं तर बापाच्या नशिबी बाप येतं. काय आणि तुमची पोरगी पुन्हा फुलही लागूनाची आहे आणि ती ह्या घरामध्ये पडल ना, घराच्या सोना तुझ्या तोंडात साखर पडो. बरं झालं ते ऐकतं घरी. आणि तो आजच आली तीरथ यात्रेवरून. अरे बापरे, आजच आले तीर्थयात्रेवरून. मग मी नंतर येतो. हो नानानू, कसली कामं आजची आजच करूची नाही ते का फाटे फुटत. अरे तसं नाही, तीर्थयात्रेवरून जमून आले असतील ना, त्यांना आराम करू दे. माझं काय मी नंतर येईल. तुम्हीच काय ना ठरवा. या विश्वासावर वळण घ्यावा. ते काय म्हणतात ते तरी बघा. बरं ठीक आहे, बोलू. हो विश्वास बाबू, हो विश्वास बाबू, हो नाना मास्तर आले. वाईट बाहेर या. हा मास्तर बसा. मी जरा बागेची तोडफोड बघा येतोय. त्याला मरण गेला. नमस्कार मास्तर. हो बसा बसा. काय म्हणते अचानक आला? अरे हो, आता तुझ्याकडे बोलायला हरकत नाही. काकाला घेऊन भांडे घासायला लपवायचं. तुमच्या येण्याची कल्पना अगोदर झाली. पंकजचं स्थळ सांगून आला तू ना? अरे हो हो, नुकतीच ती दोघं घरी आली. म्हटलं वेळ आहे, दादाजी बरोबर बोलून घेऊ. तुम्हाला आताच सांगतो मास्टर, पंकजचं पूनमशी लग्न लावून देऊ नका. पण का? काचं उत्तर देणं जरुरी आहे का? अरे मिळालं तर चांगलंच आहे. हे बघा,
पंकज आणि पूनमचं लग्न लावून द्यायचं असेल तर त्यांना निराळ्या जागेचा बंदोबस्त करा. अरे पण निराळीला कशाला? मी सांगतो म्हणून. आई समजा नाही घेतली तर हे लग्न होणार नाही. आणि समजा पंकजचा पूनम लग्न करायचं असेल आणि निराळ्या जागेचा बंदोबस्त करत असाल तर हे लग्न मी लावून देईन. मग त्या माझा बाप काय वरचा बाप सुद्धा येऊ शकत नाही. अरे विश्वा मी जरा गोंधळून गेलो. मला जरा स्पष्ट सांगते. हे बघा, मला पंकजशी पूनमचं लग्न लावून द्यायचं आहे, पण हे लग्न होणार नाही. हे बघा, मी काय सांगतो ते ऐका. लग्न मी लावून देतो, पण त्याच्या निराळ्या जागेचा बंदोबस्त करा. मास्तर त्याच्या पाठराखणीवर जाऊ नका. स्वतः मुंग्या राहिलाय, दुसऱ्यांची काय लग्न लावणार आहे? तसं नाही, मला प्रत्यक्ष तुमच्या बरोबरच बोलायचं होतं. माझ्याशी? अहो काय बोलणार आहे ते चांगलं माहिती आहे मला. माझ्या पंकजसाठी तुमच्या मुलीचं स्थळ घेऊन आलाय ना? हो हो हो. त्याच काय मास्तर, पैठणीला कधी लष्कराचा ठिकाण लावत नाही. पैठणीचा काठ सोन्या मोठ्याचा असावा लागतो. ते बरोबर आहे हो, पण मी माझ्या मनाने इथं नाही आलोय. तुमच्या मुलानं पंकजने मला इथं पाठवले. मूर्ख आहे तो. दमडी कमवायची अक्कल नाही आणि लग्न करायची उक्ती अचूक आली आहे त्याला. दादाजी लहानपणी मोठा गाव येतो म्हणून रागवू नका, पण हल्लीच्या युगात तरुण तरुणीच्या मताप्रमाणे वागायला हवं. मास्तर हे तुम्ही नाही बोलत आहे, तुमचं दारिद्र्य पिकाळडेपणा बोलतोय. सूर्यानं काजव्याची बरोबरी करण्या अगोदर प्रकाशाचं मोजमाप करायला हवं. घुबड कधी गरुडा बरोबर झेप घेऊ शकत नाही मास्तर. दादाजी मधुपिता हा जरूर आहे हो, तो म्हणून एवढा अपमान करू नको. मग तुम्ही जाऊ शकता. तुमच्यासारखा एखादा शाळा मास्तर बघा आणि पुन्हा लग्न उरकून घ्या. जरूर पाहिजे, पण आत्ताच्या घडीचं काय, दादाजी भांडे विहिरीकडे आले. ते नेहमीच आहे. विहीर कधी भांड्याकडे जाते का? चूल कधी तुपाजवळ येते का? मास्तर आमचं भांड तुमच्या विहिरीजवळ आलंय खरं, पण ते विहिरी सोडायचं की नाही ते आम्ही ठरवणार आहे. कारण त्या भांड्याचा जोर आमच्या हातात आहे मास्तर. आणि कदाचित त्या भांड्यानं त्या विहिरीत उडी घेतली तर कपाळ मोक्ष होईल. तिकडे तिकडे होती त्या भांड्याच्या. ही विहीर खोल आहे, ऐश्वर्याचं पाणी नाही त्यात, दारिद्र्याचे खडक भरलेले आहे. तेव्हा त्या विहिरीसाठी एखादं दुसरं भांड बघा तुम्ही. दादाजी जेव्हा पैसा संपत्ती पाहून तुम्ही माझ्या सोन्यासारख्या पोरीला आवडतात, मग माझ्या बछड्याला दूर लोटतात. मी दूर लोटलं म्हणून काय झालं? तू नागरा घ्या ना तिला प्रिय कर, तिला जवळ घेणारा. अहो कोणी सांगितलं तुम्हाला हे? अहो सांगायला कशाला हवं? अख्ख्या जगाला माहिती आहे. अहो माझी पोरगी त्याचा तोंडही पाहत नाही. हा, एक दिवशी तो आमच्या घरी आला होता, तर पूनमने त्याला हाकलून दिलं घरातून. येणारच, कारण नागराज गरीब आहे ना. आणि ही तुमची पोरगी ही आजपर्यंत दारिद्र्यात वाढली आहे आणि आता त्या दारिद्र्याचा तिला कंटाळा आलाय म्हणून धावते श्रीमंतीच्या मागं. नाही दादाजी, मग माझी पोर श्रीमंतीच्या मागे लागणारी नाही. तिच्यात खेळतोय आदर्श मास्तरचं रक्त. आणि पैशाच्या झाडाच्या सावलीखाली आधी जगणारी माणसं नाही हो, पैसा आमच्या सावलीत जगतो. मग जगा ना, जा जगा, पण आमच्या मार्गातनं पहिले मोकळे व्हा. आता तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे आमच्या पंकजचं लग्न रिटायर्ड असिस्टंट कमिशनर साळस्कर यांच्या सुकन्याशी ठरवलंय. लवकरच पत्रिका पोच करतो तुम्हाला. दादाजी आपण पाहिलेलं स्थळ आपल्या योग्यतेचंच आहे, पण पंकजच्या मनाचा विचार करावा. अहो तरुण मन उद्या काहीतरी विक्री करून बसायचा. त्याची काळजी तुम्हाला नको. शेवटी ते आमचं रक्त आहे, आमच्या रक्तावरच जाणार. तरी पण एकदा पंकजच्या विचारावर असं माझं प्रामाणिक चाललं आहे. हा, माझ्या मुलीच्या मनाचा भाव मी घेतलाय की हा भाव निश्चित ठेवेल, पण माझ्या मुलीमुळे कोणाचा विधान झालेला मला तरी पसंत नाही पडला. त्याची काळजी तुम्ही करू नका, त्याची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. हो, माझ्या मुलीचं स्थळ पसंत नाही असं समजू. बेशक तुमच्या मुलीला या घरात सून म्हणून कदापि घेणार नाही मी. दादाजी तुमच्या लक्षात म्हणून येणार. वा, या रावसाहेब या, तुमचीच तेवढी कमी होती. तुम्ही बाहेर काय दिवे लावले ते मास्तरने सांगितले मला. आता म्हणजे तुम्हाला सारं समजलं. त्याचं उत्तर मास्तरना सुद्धा दिलं आणि तुला सुद्धा. माझी इच्छा कायम असेल तर या घराच्या उंबरठ्यात देखील तुला उभा करणार नाही. वा,
पण मी माझ्या घराचं हक्क सोडणार नाही हं. अरे तो तुला मी देणार ते मला, मी बाप आहे तुझा. ठीक आहे, मग मी घर सोडायला तयार आहे, पण लग्न पूनमशीच करणार. नाही पंकज, अरे आपण का पंकज करावं? मी या घरात लग्न करून येणार गृहलक्ष्मी बनून. नाही, तुला एकट्याला मी सगळी इष्ट करायला नाही देणार. असं आणि या बाप लेकांची ना कुठे खायची दंडाची ना जुगाडून लावणार आहे. तुला माहित झालं माझं. बाबा थांबा तुम्ही. त्यांना वधू आणि वधूपिता काय वाटतं तो? कळसुत्री बावली? पण नाही, ही स्वतःची कळसुत्री बावली होऊ देणार नाही. पूनम, मग ऐक, मी माझी सारी संपत्ती ईश्वराच्या नावावर करणार आहे. ईश्वरा तुला कबूल आहे ना? हो दादाजी. वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळली की संसार सुखाचा होतो. बाकी सांगायची गरज नाही आम्हाला. वाटलं नव्हतं एवढं नीट काळजी करशील. अरे स्वतःच्या भावाचं सुख बघत नाहीये तुला, स्वतःचा स्वार्थ बघतोय आणि मी ते होऊ देणार नाही. बाबा तुम्ही घाबरू नका हो. वधू पिता ताट करायचं असेल ना तर वर पिते आपोआप वागतात. पंकज तुम्हाला खंबीरपणे साथ द्यायला तयार आहे? हो, अगदी शेवटपर्यंत. ठरलं तर मग यांनी आपलं लग्न जुगारून लावलं ना तरी आपण रजिस्टर लग्न करू आणि सोन्याचा संसार करू. चालते वाजता त्याच्या घरातून. हो. आता येणार फक्त या घराचा उंबरला ओलांडायला. चल पंकज. पंकज, पूनम, हे काय करते आहे? कागदाचे डोहाळे लागले त्याला. बाहेर गारमेचे चटके भेटले, येते तुला माझ्या पाय टाकायला. नाही दादाजी, मोठी पूनम जिद्दी आहे, ती लग्न करून याच घरात येणार. या सगळीचा या मठीला शाप आहे की या घरात पुढे ही सौभाग्यवती बघून येणार नाही आणि आलीच तर मी तिचा जीव घेईन मी तिचा. कोण आहेस तू? तुझा बाप? बोल कुठे आहे तो कातील? कातील कोण नाही? माझ्या बहिणीचा कातील हवाय मला. या सुराला त्याच्या रक्ताची काढलं रे. बोल कुठे आहे तो कातील? बाळू बाळू नको घ्या बाळू. मालक कुठे आहेत? मालक म्हणजे मोठे मालक गेले बाबा तालुक्याला आणि धाकले मालक आणि मोठे मालक गेले असतील भटकायला. किती दिवस तुरी देणार आहेत हातावर? 5 वर्षापासून कोण येईपर्यंत बघा. अमावस्या पौर्णिमेला जाणत आहे? जाणतोय फक्त सूड. सूड? सूड कशा? आणि कोणावर तो सूड? कशाला? तुला माहितच आहे बाळू, वर्षापूर्वी इथे एकीने जाळून घेतलं स्वतःला. होय होय हो, मधल्या धान्याची लक्ष्मी. लक्ष्मी सारखी होती बघा, पण गेली विचारली मला. तिने आत्महत्या केली नाही. तिला जाळून मारलं या पाटल्यानी. चला ना, मी तसाच जाळून मारला. मी कोर्टात धाव घेतली पण ते सुटले. तिला नवऱ्यानेच खोटी साक्ष दिली कोर्टात. त्याच्या कोर्टातच कोतळा काढला असता. दोघे सही सलामत सुटले.
पण माझ्या हातून सुटू शकणार नाही का? पण तुम्हाला कसं माहीत त्यांनीच जाळून मारलेली का? माझी खात्री आहे माझी बहीण स्वतःहून जाळून घेऊन आत्महत्या करणं शक्यच नाही. कशावरून? एके दिवशी म्हणजे तिचा मृत्यू होण्यापूर्वी ती आमच्या घरी आली होती. दादाजीने 50,000 रुपये आणायला सांगितले होते. आम्ही गरीब, कुठून देणार एवढे? तेव्हा जाताना ते ओक्सा बोक्सी भेटू लागले. मी तिला म्हणालो, ताई कुठलाही प्रसंग ओढाला तरी तो आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नको. आईला करणार बरं वाईट. शपथ घे ताई, शपथ घे. त्यावर ती काय म्हणाली? काय म्हणाली? म्हणाली, भाऊ मला तुम्हा सर्वांसाठी जागाच आहे रे. मी कधीच आत्महत्या करणार नाही, तुझी शपथ. पण या वैराने त्या क्षणाची माती माती केली, वणवा पेटवला. ज्या भगिनीला बंधू नसतो ना ते चंद्राला वळतात. मला बहीण नाही, मी कोणाकडून राखी बांधून घेऊ? माझं बंधक पुन्हा झालं रे. माझी पंचायती पडली रे. बाबू हो, कोर्टामध्ये नाही झाली सजा, पण वरचा कानून त्याचा नाही क्षमा करतो. म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं. हो, तुम्ही खून केलं तर तुम्हालाच फाशी होईल. फाशीची दामा नाही मला. माझी सुडाची आग शांत आली तर मी मृत्यूला मिठी मारेन. झोपलाय आराम कर विश्वास. त्याला आता चिता सोडणार नाही, चिता सोडणार नाही त्याला मी. आता येईन तो विश्वाचा कोथळा घेऊनच. सगळा मुसा केला. तू काय काय ऐकायचं तर सगळा चित्र. तू लक्ष्मी तो जीव घेतला, कसं मोक्ष मिळणं गल्ला मोराकडे सगळ्या. काय बो तुझं मानलं नाही? नाही बो, इंटरव्ह्यूला गेली होती ना? तुलाही मोठी लाईन असा. हा, मी बागेमध्ये आहे. हा, दादाजी हात मारायला लाज वाटत नाही? बापाचं नातं शिल्लक ठेवलंच का अजूनपर्यंत? आणि ते कसं विसरू? पण मी तोडलंय ना. मला जरा तुमच्याशी बोलायचं. बोललं त्याच दिवशी संपलं. त्या दिवशी त्या ठिकाणीला इथे घेऊन आलायच करा. दादाजी आधी फार संकटात. मला MA करायचं, पैसे भरायची उद्या शेवटची तारीख. सासऱ्याकडून घे, मागित नेपाळनं. त्या ठिकाणाकडे असतील पैसे तर तुला देणार ना. तुम्ही द्याल ना? दादाजी
उद्या पैसे भरले नाहीत ना तर मला एम ए करायला मिळणार नाही. दादाजी द्याल ना पैसे? अरे स्वतःहून पायाची चालत आलेली संपत्ती धुडकावून दारिद्र्य नका उतरवलं. आता भीक मागायला लाज वाटत नाही. तुम्ही 6 महिन्यापूर्वी लग्न करून या घरात आला. त्यावेळी ती पुन्हा मान ताट करून या घरात शिरली. वर म्हणते कशी मी या घरात हक्काने राहील. ती डमडीची अवकाश नाही आणि माझ्याकडे हक्क मागते. आणि वर म्हणते बळजबरी केली तर पोलिसात तक्रार देईल. त्यावेळी काय झोपला होतास तू? काय तुझी अक्कल शेण खायला गेली होती? दादाजी चुकलो आम्ही, एकदा क्षमा करा. त्यावेळी चुकलास पण आता नाही ना चुकणार. मग मी सांगतो ते ऐकशील. हो, नक्की आहे. पूनमला घटस्फोट दे. काय हो, दादाजी ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? मग जीव घे तिचा. हो, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? अरे लोकांचा विचार मला सुद्धा करता आला असता ज्यावेळी तू लग्न करून या घरात आला असता. दारिद्र्य हा शाप आहे पोरा आणि मी तो स्वतः एक वेळ भोगलाय. माझं लग्न झालं त्यावेळी माझ्या बापाने सुद्धा मला घराबाहेर हाकलं होतं. तुझी आई आणि मी वड वड भटकलो. एक वेळचं जेवण नाही. शेवटी एका झोपडीत राहिलो. आणि ते किळसवाणं जीवन जगत असताना तुझ्या आईवर एका गुंडाची नजर पडली. त्यावेळी मला समजलं गरिबी हा शाप आहे म्हणून. त्यासाठी तुला सांगतोय अजून वेळ गेलेली नाही. विचार कर आणि निर्णय घे. एखाद्या गुंडाची वाईट नजर तुझ्या बायकोवर पडायला नको. विचार कर आणि काय तो निर्णय घे आणि आजच कळव मला. आणि हो, एक सांगायचं राहिलं, त्या पूनमवर जरा बारीक लक्ष ठेवा. त्या नागराज बरोबर प्रेम संबंध आहेत म्हणे त्याचे. नाही दादाजी, बाप मोठा आहे ते. आता खऱ्या खोट्याची शहानिशा तुला करायची आहे. मला जे कळलं ते मी तुला सांगितलं. दादाजी, ओ दादाजी, दादाजी, अरे नागराज, हो काय झालं तिला? हो विष घेतलाय तिला. विष? हो, अरे पंकज तुझ्या पायी विडी झाली ती. तर तिने तुझा ध्यास घेतलाय. विष घेण्यापूर्वी चिठ्ठी लिहून घेऊन तिने तशी. काय केलंय चिठ्ठीमध्ये? हो चिठ्ठी दिलाय तिने. ज्या पंकज पायी विडी झाली तिचा ध्यास घेतलाय तिनं. आणि म्हणजे कशी याचा विरोध मला सहन झाला नाहीये. याला मी माझा भावी पती मानला होता आणि याने माझा विश्वासघात केलाय. तो विरोध मला सहन झाला नाही. म्हणून ऐकलंस पोरा, ऐकलंस? सोनं धुडकावून काय केलंस तू? एका निष्पाप जीवाचा बळी घेणारा सैतान आहेस तू. अरे या घरात सुद्धा राहायची नाही तुझी. चालता हो पहिला. दादाजी यात माझी काय चुकी आहे? हो दादाजी ते जाऊ द्या. हो तुम्ही तरी चला त्या पोरीला घेऊन जायला. डॉक्टर आपले आटोकाट प्रयत्न करत आहेत. बरं पंकज तुम्ही आलात तर जरा बरोबर. मी येतोच रे. पुढे अजून पुन्हा वाढलंय. पूनम येईल जेवढ्यात. माझ्या बरोबरच इंटरव्ह्यूला गेली होती. एकत्रच बाहेर पडलो आम्ही. तुझ्या बरोबर? हो, माझा एक ओळखीचा मॅनेजर होता, त्याच्याकडे नेलं होतं तिला. बहुतेक तिचं काम झालं असेल. अरे नागराज, तुला हे लोक घटक कोणी सांगितलंय नोकरी? तिनंच विनंती केली होती हो मला. काय? कुठेतरी कामाचं बघा. बरं पंकज येतोयस ना तू? हो येतो. तुम्ही वापर. दादाजी चला आपण निघू. या. खाल्लं पंकज. नोकरी मिळाली कसं? मिळाली नाही आली. मिळालीच. त्या नागराची कृपा. अरे माझं किती चांगलं वागतो तू आता. बोलला मला तो की मागचं सगळं विसरून जाऊ. आणि हो, मला त्याने घरी पण बोलवून नेलं होतं. की त्याला नोकरीबद्दल बोलले आणि हो पण म्हणाला तुला. जीव वाचवण्यासाठी आपलं फाडून बाहेर आलेल्या आपल्या बछड्यालाही तिने पायाखाली घेतलं. हो
केवळ पत्नी, ना नात्याची ना रक्ताची, फक्त प्रेमाची, ती वासनेच्या. असंच ना? मला तसं म्हणायचं नाहीये. तुझ्या उदाहरणाचा अर्थ एवढाच की जेव्हा तुझा जीव जाण्याचा प्रसंग येईल ना, त्याच्या आधी तू माझा जीव दे. जीव देण्याचा प्रश्न नाही आहे पुन्हा. अरे माझ्या बाबांकडे प्रत्यक्ष तुझ्या सासऱ्यांकडे पैसे मागताना तुला निलाद्रीपणा वाटतो. ते बघ पंकज, माझ्या बाबांचा एवढा अपमान मी सहज नाही करून गेला. त्यात अपमान कसलाय? यात अपमान नाही. हे बघ तुला तू जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन ये. कशाला? त्या रेणुकाने विष घेतली. दादाजी सुद्धा तिकडेच गेले. पण पंकज, मला जीवनभर साथ देशील असं वचन दिलं होतं आणि आता अर्ध्यावर प्लीज पुनम तू आतो, मी येतो हॉस्पिटलमध्ये. शेवटी श्रीमंतीची ओढ प्रेमापेक्षा वरचढ ठरणार नाही ना. पंकज, मला भीती वाटू लागली आहे. अरे केवळ तुझ्या आधारावर हा हुंड्याचा संग्राम लढायला तयार झाले होते मी. या जनतावादामुळे वृक्ष कोलमळून पडेल त्याची भीती वाटायला लागली आहे मला. या 6 महिन्यात सारे मार्ग एक एक करून बंद झाले ना. भावनेच्या भरात माणूस विचारांचा विचार करीत नाही. तुला माहिती आहे त्या माकडिणीची कथा. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिचं आतडं तोडून बाहेर आलेल्या आपल्या बसलेल्याही पायाखाली घ्यायला तिने मागे पुढे पाहिलं नाही. घरी येतात अपशकुनी चेहरा. दादाजी, किती वेळा तुला सांगितलं मला दादाची म्हणायचं नाही म्हणून. दादाजी, मी तुमच्या मुलाची पत्नी तुमची सून आहे. लग्नाचे 7 फेरे न देता, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न न करता, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद न घेता ही या घरात आली आहे. ती आमची सून नाही तर तिला वाटेवरची बाई समजतो आम्ही. मी या घरात न्याय हक्काने आले आणि कायद्याने तो मला अधिकार दिलाय. कायद्यानं? ते कायद्यानं केलेलं रजिस्टर लग्न ते शेवटी कागदोपत्री. कागद फाडतात तसं केव्हाही फाडून टाकू शकतो मी. शेवटी कागद असतो, वाऱ्यावर उडून जाणार. कागद आणि पाचोळा यांची जागा एक तर उकिरड्यावर नाही तर केराच्या टोपलीत. पण त्यातील काही कात्रणं जपून ठेवली जातात. त्या मानपत्रातील एवढं मान नकोय मला. निदान कात्रणं एवढं तरी द्या. आमची कैची सोन्याची आहे. त्याने कागद कापत नाही, आम्ही सोन्याचे पत्रे कापतो. का माझ्या गरीबी कुठून करता? गरीबाने गरीबच राहावं का? श्रीमंत होऊ नये? पंकजला तिकडेच्या ताटात जेवायची सवय नाही. चांदीचं ताट लागतं तिच्या दिमतीला. म्हणून तुला सांगतो, विचार कर आणि योग्य निर्णय घे. त्यातच तुमच्या दोघांचं भलं आहे. वाटल्यास 5-50 हजार रुपये घेऊन जा माझ्याकडून. दादाजी, हो, सौभाग्याची किंमत तुम्ही पैशात करता? हो, आमच्या गरीबाच्या घरात ना सौभाग्याची पूजा करतात. मग जा ना तिकडे सौभाग्याची पूजा करायला. इथं कशाला मारायला आली आहेस? का म्हणू?
मी इथंच राहणार, कारण हे माझं हक्काचं घर आहे. कायद्यानं तुम्हाला अधिकार दिलाय. आणि समजा तो कायदा आम्ही फिरवला आणि तुला हाताला धरून या घराबाहेर काढली तर काय करशील तो? तुम्हाला काय अधिकार मला घराबाहेर काढायचा? वर तोड करून मला बोलतेस? पूनम, तुम्हाला काय बोलते याचं भान आहे का तुला? ऐकलंस कशी वर तोड करून तुरु बोलते की? पूनम, जरा तुला आवड आहे तुझ्या? अरे का नेहमी माझ्या विकासाचा उद्धार करतात हे? अरे काय गुण आले मी याचं? गर्भी हा माझा छाप आहे की कलंक? अरे आपल्या खानदानातून बायका कधी नवऱ्याला वर तोंड करून बोलला नव्हता, पण ही बघ कशी नवऱ्याला आणि सासऱ्याला सुद्धा परवा करत नाही ती. सारखी उलटी उत्तर. झोंब्यासारख्या मनात काय उभं राहिलाय? लाथ मारून घराबाहेर काढ तिला. त्या गोष्टी विसरा दादाजी. ठोसाला ठोस उत्तर देणारी स्त्री जन्माला आली आहे. जमाना बदलला आता. तुम्हाला काय वाटलं? मी तुमची पहिली सून तशी वाटते का? नाही, मी आहे मानी, आदर्श शिक्षक, सरदेशांची मुलगी आहे. या वर्धना माझ्या घरात कशाला? तुझ्या झोपडीत जाऊन कर तिथे. का? हे माझ्या हक्काचं घर आहे. आणि तुम्हाला काय वाटलं? तुमच्या पहिल्या सुनेने आत्महत्या केली? नाही, तुम्ही तर तिचं जाळून खून केलात. पूनम, मला वाटलं. अरे काय चुकलं माझं? जा शेजाऱ्या पाजाऱ्यांना विचार. ऐक, ते काय बोलतायत ते? त्यांनी एका साधवीचा बळी घेतलाय हुंड्यापायी. त्या लक्ष्मीचा खून केलाय जाळून. पूनम, तोड बंद करणे आज चालते हो. पंकज, मला नाही आता हे ऐकायला होत. त्यापेक्षा मी जे घर सोडून जातो कुठेतरी. दादाजी, याचा असा अपमान झालेला मला सुरू होणार आहे. जन्माचे बाप आहेत ते माझे. लहानाचं मोठं केलंय, मला प्रेम दिलंय. मी त्यांचा अपमान सहन करणार नाही. तूही उलटलास माझ्यावर. आहे ना प्रचिती? आधार कुठल्यासारखं वाटतंय आता मला. श्रीमंत केव्हाच आधार देत नाही, ते निराधार करतात. मी तुला यापूर्वीच सांगितलं होतं इथे येण्याचा मूर्खपणा करू नकोस. म्हणून श्रीमंताचे चोचले असे शिवून जायचे की हुंड्याची रिक्वेल अशी वाढून जायची. तुला पर्याय नाहीये, पण श्रीमंताचे हात खूप लांबवर पोचलेले असतात. ते गरीबाच्या आटोक्यात येत नाहीत का? तू एक काम कर, तू या घरातून निघून. अरे यांना घाबरून? यांना घाबरून नाही कर. स्वतःच्या संसारासाठी काहीतरी तडजोड करावीच लागते. तुला तुझा पंकज सुखी असं वाटतोय ना? अरे वाटतो रे, कुणाला नाही वाटणार स्वतःचं नवरा सुखी व्हावं असं. एक काम कर, तू या घरातून निघून जा. दुसरीकडे कुठेतरी खोली पाह. राहायचं कुठे? पंकज बाबांकडे राहायला तयार नाही. तू पण मग दुसरीकडे खोली घे ना. अरे पैसे नकोत का? तुझ्या पैशाची पण व्यवस्था होईल पैसे आणि खोलीची सुद्धा. खोली? हो, कारण मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यातून जे काही फंडाचे पैसे येतील त्यातूनच. अरे कधी कधी ना तुझा स्वभाव मला कळतच नाही. कधी एकेकाळी तू आमच्या लग्नाला विरोध करत होतास आणि आज अशी आयुष्याची कुठं कुठे आम्हाला घेतोस. अगं मी माझा संसार करू शकलो नाही, पण निघाले तुमचा सुखी संसार मला लांब दूर उभं राहून पाहू दे ग. तेवढीच या मरत्या जीवाला हातात. असं अभद्र नाही बोलायचं.
कर्ज म्हणून घे. ठीक आहे, पण आजच्या आज हे घर खाली तर मी सुद्धा हे घर सोडून जाणार आहे. तर मला हे घर वणवा वाटू लागलंय. या वणव्यात जळून जाण्यापेक्षा लांब दूर कुठेतरी निघून जावं, पाहत तिथं तरी शांती मिळते का. तुझा बहिणी म्हणून नाही, पाठची बहीण म्हणून तरी सांगशील का मला की या घरात असं का अंगठीत घडलंय? हे घर तुला का वणवा वाटावं? सांग ना. अघटित घडलं नाहीये ग, घडवलंय. आणि त्याबद्दल बोलून आता काय फायदा? घडल्या गोष्टी भूतकाळात संपल्या. आता वर्तमान काळाच्या आरशात आपला भविष्य काळ पाहा. कदाचित त्याचं मला भविष्यकाळात उपयोग होईल. दादा, शपथ आहे तुझी, मला सांग या घरात काय घडलं होतं? मला ते जाणून घे. सांग ना. तुझा आग्रह आहे तर सांगतो. मी त्या दिवशी ऑफिसमध्ये होतो. एवढ्या शांताचा फोन. त्याने एक गोड बातमी दिली. विश्वनाथ, तुम्ही बाबा होणार. बरं, खूप आनंद झाला ग. तर त्याबरोबर तिने दुसरी एक बातमी दिली की दादाजी नाही, तिला माहेरून 50,000 रुपये आणायला सांगितले. हे मला त्या दिवशीच कळलं ग. मला माझ्या डोळ्यासमोर दिसू लागला तो दादाजींचा चेहरा. कारण शांता घरी एकटीच होती. दादाजी तेव्हा सुद्धा घरी पोचू शकले असते. मी ताटकन घरी जायला निघालो. घरी जाण्या अगोदर शाळाने घात केला ग. मी जाण्या अगोदर दादाजी घरी आले होते आणि कान फुटले. म्हणजे तुला माहेरून 50,000 रुपये आणायला सांगितले होते. आणलेस? नाही आणले. आणि माझी माहेरची परिस्थिती ठाऊक आहे ना तुम्हाला. याचा अर्थ अजून आणले नाही. मग तुला या घरात राहायचा अधिकार नाही. चल निघ आताच्या आता बाहेर हो. मामांची बाहेर हो म्हणतो ना. अहो पण विश्वनाथ आल्याशिवाय की कशी काय जाऊ? मी सांगतो ना बाहेर हो. चल बाहेर. नाही मामाजी, चल बाहेर. माझं ऐकून तरी घ्या. हो, माझ्याकडे आनंदाची बातमी आहे. खरंच सांगते मी. या घराण्याचा वंश वाढतोय माझ्या उदरात. माझ्या घरात अंकुर ह्या भिकारणीच्या पोटात वाढतोय. मग तर तुला या घरातून बाहेर जायची गरज नाही. तुला या जगातच कायमचे जावे लागेल. चल मामाजी, मला सोडा. चल. अहो, असं चल नाही. आतमध्ये.